हाय स्ट्रगल इज रिअल. नमस्कार मंडळी, मी तुमचा आपला गर्दीश आणि मी तुम्ही सगळं करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आताचा सीन असा आहे, आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण गाईज गाडी धुण्यापासून करतोय. हे आहे आपलं पाणी, ही आहे आपली गाडी. यू नो, गाडी धुवून एकदम चकाचक केली मित्रांनो. हे बघा, पूर्ण चकाचक झालेली आहे. पहिली घाण होती खूप जास्त. सकाळी थोडंसं काम होतं, म्हटलं संध्याकाळी स्टार्ट करूया ब्लॉग. तर गाडी धुतल्यापासून स्टार्ट केलाय ब्लॉग. तर आता बघूया पुढे कसं काय होतं. आणि काल इंडिया जिंकली जसं तुम्हाला माहिती आहे मस्तपैकी. काय हाय रन चेंज झाला तुम्हाला माहिती आहे चांगलं. लावलेली आहे गाडी आता बाहेर थोडीशी, कारण का पप्पांना गाडी लावायला जागा भेटली पाहिजे, त्याच्यामुळे पप्पांनी गाडी आणली का मग मी आतमध्ये लावणार गाडी आपल्या जागेवर इकडे. ओके, चालेल मित्रांनो. जास्त काही ब्लॉग नाही बनलाय तसं बघायला गेलं तर. आणि आता वाजता ऍक्च्युअल मध्ये 12:30. मला लागली भूक. आता मी बनवतोय मॅगी. जेवण आहे थोडंसं, पण स्टील मला भूक लागली. मॅगी बनवतोय मी थोडीशी. मॅगी बनवतो मी खातो. मॅगी बनवताना तुम्हाला मी प्रोसेस दाखवतो थोडीफार, कशी करतात काय करतात ते. मॅगी डन गाईस. तर काही मॅगी बनवून तयार आहे आता. आता मी खातो मस्तपैकी. पहिले सर्व करतो प्लेटमध्ये आणि नंतर तुम्हाला भेटतो. रात्रीचं खायला मला काहीतरी वेगळी येते. जेवण होतं पण स्टील असं काहीतरी बनवून खाण्यात मजा येते वेगळीच. ते पण रात्री 1 वाजता, म्हणजे 1:45 वाजता. तेच. तर बघूया कसं काय होतं पुढे. तर पहिले सर्व करतो नंतर तुम्हाला भेटतो. बघा गाईस, मस्तपैकी सर्व केलेली आहे गरम गरम मॅगी. आता खा. हे बघा गाईस, आता वाजतायत 12:49. म्हणजे 1 वाजलाय आपल्याला. काही काहीपर्यंत 1 वाजेल. आणि खाता खाता तारक मेहता बघणं तर मॅन्डेटरी आहे. किती पण वाजू दे, मग खायला, जेवायला, नाश्ता करायला किती पण वाजू दे. काय पण बोला, म्हणजे रात्रीचं जे भूक लागते ना, त्याला पास्ता, मॅगी नाही तर आणि काहीतरी असं चंकी फंकी खाणंच फुलफिल करू शकतं. जेणेकरून ते इझिली बनतं, लगेच खाऊ पण शकतो आपण. तर हा, आता बघूया पुढे कसं काय होतं. आधी खातो, नंतर तुम्हाला भेटतो, किंवा डायरेक्ट सकाळी भेटतो तुम्हाला. कारण थोडासा आपण ब्लॉग झाला होता, तरी म्हटलं ब्लॉग ब्लॉग पण शूट करूया थोडासा. तर बघू आता किती 4-5 मिनिटाचा ब्लॉग झाला असेल हा. तर मी अपलोड करून टाकेन उद्या सकाळी. आणि उद्या सकाळी मला लवकर उठून पण ब्लॉग चालू करायचा, जेणेकरून तो 15 मिनिटाचा होईल. तर हा, आता पुढे कसं काय पुढे होतं, लेट्स सी हाऊ इट गोस.